तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या सकाळी उठल्यावर पार्थकडे येते. ती पार्थला काल रात्री काय काय झालं हे सगळं सांगते आणि पार्थकडून जाणून घेते की जीवाचं नंदिनीबद्दल काय मत आहे. काव्या म्हणते, देवा, आज व्हॅलेंटाईन आहे. आज जीवा आणि नंदिनी या दोघांमधलं भांडण मिटलंच पाहिजे. तर इथे जीवाला आपल्या वागण्याचं वाईट वाटत असतं. जीवा नंदिनीकडे येतो. नंदिनीला विचारतो, अरे वा, टिफिन भरतीयस का? नंदिनी म्हणते, का आलात तुम्ही? कशासाठी? मी टिफिन भरेन नाही तर काही करेन. आणि हा टिफिन तुमच्यासाठी नाही आहे. मी स्वयंपाक केलाय पण तुमच्यासाठी नाही. तुम्ही स्वतःचा स्वयंपाक स्वतः करून घ्यायचा. मी तुमच्यासाठी काहीही करणार नाही आहे. जीवा नंदिनीचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी काही ऐकत नाही. तर इथे काव्या पार्थला फोन लावते. ती पार्थला म्हणते, पार्थ, तुम्ही एक काम करा. तुम्ही जीवाच्या रूममध्ये आहात ना? आता जीवाच्या फोनवरून नंदिनी ताईला मेसेज करा आणि तिला दुपारी 2 वाजता कॅफे मिलनला बोलवून घ्या. पार्थ म्हणतो, म्हणजे आता कॅफे मिलनमध्ये त्या दोघांचं मिलन करायचं आपण. पार्थ जीवाच्या नंबरवरून नंदिनीला मेसेज करतो. आता पार्थ, काव्या त्यांच्या मिशनमध्ये सक्सेसफुल होऊ शकतील का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी काव्याच्या रूममध्ये झोपायला जाते आणि पार्थ इथे जीवाच्या रूममध्ये झोपायला जातो. इथे जीवा नंदिनीचाच विचार करत असतो. नंदिनी घरात आली आहे पण ती रूममध्ये आली नाही, बेडवर झोपली नाही, हॉलमध्ये झोपली, याबद्दल तो विचार करत असतो. पार्थ मुद्दाम जीवाच्या अंगावरून बोटं फिरवतो आणि जीवाला वाटतं की नंदिनी आली आहे. जीवा नंदिनी समजून पार्थशी बोलत असतो आणि तो हात धरून मागे वळून बघतो. त्याला कळतं की पार्थ आलाय. जीवा पार्थचा हात सोडतो आणि त्याला विचारतो, तू इथे काय करतोयस रे? पार्थ म्हणतो, मी इथे आलोय तुझ्याशी बोलण्यासाठी. अरे पण मला कळलंय की तुला काहीही समजत नाही, तुला काहीही कळत नाही. जीवा म्हणतो, काय बोलतोयस तू? पार्थ म्हणतो, तू च्विंगम आहे, च्विंगम. नुसतं ताणत असतोस तू. अरे जीवा, 21 दिवस तू लव गुरु बनून फिरत होतास, नंदिनीच्या घरी बसला होतास, तिच्या घराबाहेर थांबला होतास आणि आता म्हणतोयस की मला काही कळत नाही आहे. जीवा म्हणतो, ते मरू देत रे, हरलो मी आता. पार्थ म्हणतो, हरलो? अरे प्रेम म्हणजे जिंकणं नाही, प्रेम म्हणजे हरणं. पार्थचा मोबाईल वाजतो. पार्थ म्हणतो, वा वा, 12 वाजले. काव्याचा मेसेज आला असेल. आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, विश करायला फोन केला असेल. जीवा म्हणतो, ए, घरातल्या घरात काय मेसेज करता तुम्ही? जा ना, तुझ्या बायकोला मेसेज करतोयस ना तू, जा आणि समोर जाऊन प्रत्यक्ष जाऊन व्हॅलेंटाईन साजरा कर. पार्थ म्हणतो, ए, केला असता पण आता तुझी बायको माझ्या बायकोसोबत झोपली आहे आणि मी इथे झोपायला आलोय. जीवाला वाईट वाटत असतं. जीवाला वाटत असतं की नंदिनीने आपल्या इथे झोपावं. पार्थ जीवाला समजावतो. पार्थ म्हणतो, जीवा, अरे 21 दिवस मी तुझे व्लॉग बघितलेत. अरे तुझे व्लॉग बघून मला कॉम्प्लेक्स यायचा. आईने सांगितलंय ना, काय कमेंट्स असायची तुझ्या व्लॉग खाली. लोक तर बुकेसुद्धा पाठवायचे ना रे, नंदिनी परत ये. पण आता जीवा, नंदिनी स्वतःहून इथे आली आहे आणि तू तिला जायला सांगतोयस, याला काय अर्थ आहे रे? जीवा म्हणतो, मी एफर्ट्स घेतले ना 21 दिवस, बाद झालं, आता नाही घ्यायचे. पार्थ म्हणतो, जीवा, अरे तू आत्ता 21 दिवस फक्त एफर्ट्स घेतलेत पण नंदिनी जेन्युअनली प्रयत्न करतायत आणि तू, अरे 21 दिवसात हार मानलीस? तू फक्त 21 दिवस प्रयत्न केलेस पण नंदिनीने 6 महिने प्रयत्न केलेत आणि अजूनही करतायत. अरे तू एफर्ट्स घेतलेस ना, पण आता त्या पण आल्यात इथे, त्यांना थोडा वेळ दे. अरे त्यांना जरा समजून घे. ए, मी माझ्या मैत्रिणीच्या वतीने बोलतोय हा, माझ्या मैत्रिणीला एकटं पाडायचं नाही. जीवा म्हणतो, नंदिनी तुझी मैत्रीण? पार्थ म्हणतो, हो, 3 AM फ्रेंड्स आहोत आम्ही. जीवा म्हणतो, मी तेव्हा तसा वागलो नसतो ना तर तुझी ही मैत्रीण वगैरे झालीच नसती, कळलं ना? जा झोप जा आता. पार्थ म्हणतो, मी इथंच झोपणार आहे. पार्थ जीवाच्या शेजारी झोपतो आणि बेडवर ठेवलेल्या रोलला हात लावतो. जीवा म्हणतो, तुला इथे झोपायचं तर झोप, पण या रोलला हात लावायचा नाही. पार्थ तिथेच झोपतो. तर इथे काव्या नंदिनीला बोलतं करते आणि ती आपला मोबाईल घेऊन बसलेली असते. नंदिनी जे काही बोलते ती काव्या रेकॉर्ड करत असते. नंदिनी म्हणते, काव्या, अगं त्या दिवशी मी हँगओव्हरमध्ये होते. मी दुसऱ्या दिवशी उठले ना,
हँगवर उतरू सुद्धा दिला नाही. एका बाजूला बाबा, एका बाजूला जीवा. काय होतं मला काही कळतच नव्हतं. अगं ज्या दिवशी जीवा रिक्षा घेऊन आले ना घरी, त्याच दिवशी वाटलं होतं जीवासोबत इथे निघून यावं. पण अगं मला पण थोडा वेळ हवा होता ना सगळं समजून घ्यायला. मी त्या दिवशी काही बोलायच्या आतच बाबा आणि जीवा यांची भांडणं झाली आणि जीवा निघून गेले. अगं मी या सगळ्यावर खूप विचार केला आणि मला गुड्डूने पण सगळं सत्य सांगितलं. म्हणून तर इथे आले मी. पेनड्राईव्ह फक्त एक निमित्त आहे. मी आले ते जीवासाठी आणि यांना कळत नाही का? त्या दिवशी कसा ठसका लागला काय माहिती. आणि ती गेली पाणी प्यायला मी गुड्डूच्या बॉटलमधलं आणि त्यामुळे हे सगळं झालं. काव्या, मी इथे आले, पण मी आल्या दिवसापासून जीवा कसे वागतायत माझ्यासोबत. मला रूममध्ये सुद्धा घेत नाही आहेत. मी पायऱ्यांवर बसून होते, पण एकदा सुद्धा म्हटले नाही. उलट माझा हात धरून मला घराबाहेर काढायला निघाले होते. मी का जाऊ घराबाहेर? हे माझं पण घर आहे. मी इथेच राहणार आयुष्यभरासाठी. आयुष्यभरासाठी त्यांच्या मानगुटीवर बसणार. नंदिनीला बोलता बोलता ठसका लागतो. रूममध्ये पाणी नसतं म्हणून नंदिनी पाणी आणायला जाते. काव्या जे काही रेकॉर्डिंग केले ते पार्थला पाठवून देते. इथे पार्थ झोपलेला असतो आणि जीवाला पार्थच्या गोरण्यामुळे झोप लागत नाही. जीवालाही पाणी हवं असतं. जीवा किचनमध्ये जातो. जीवा नंदिनी समोरासमोर येतात. नंदिनी जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण जीवा तिला टाळून निघत असतो. नंदिनी कान धरते आणि त्याच्या मागे मागे जाते. नंदिनी जीवाच्या हात धरते आणि जीवाला मिठी मारते. जीवाला बाबांसोबत झालेलं भांडण आठवतं. तो नंदिनीला लांब करतो आणि वर निघून जातो. नंदिनीला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं आणि ती रडत काव्याच्या रूममध्ये जाते. तर दुसऱ्या दिवशी रम्या रूममध्ये बसलेली असते आणि कागदाचा गुलाब बनवून तो रंगवत असते. वसू तिथे येते. वसू म्हणते, अरे वा, कागज की फूल. अगं पण रम्या, आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे. बाहेर गेलीस ना, बाजारात खूप फुलं मिळतील आणि तीही खरी. रम्या म्हणते, आई मिळतील, पण संध्याकाळपर्यंत कोमेजून जातील. ही कोमेजणार नाही फुलं. वसू म्हणते, ठीक आहे, राहू देत. पण अगं रम्या, आता हे फूल बनवतेस तू पार्थला देणार आहेस का? रम्या म्हणते, नाही, मी दिलं तरी तो घेणार नाही. रम्याच्या हातून लाल रंग सांडतो. वसू म्हणते, थांब, मी आशाला बोलवते, आशा साफ करेल. रम्या म्हणते, नको आई, राहू दे. अगं आता लाल रंग मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलाय. बघ ना किती छान दिसतंय. तू काय म्हणत होतीस? पार्थला गुलाब देणार आहेस का? देणार, पण काव्या वर गेली ना पार्थपासून कायमची लांब, की मग त्याला गुलाब देणार मी. आता बघ, पार्थ काव्याला स्वतःपासून दूर लोटेल. वसू म्हणते, रम्या, अगं कसं शक्य आहे? आपण स्वतः बघितलं ना, पार्थ रम्याला उचलून त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. रम्या म्हणते, आई बस झालं ते झालं. आता जे होणार आहे ना ते खूप इंटरेस्टिंग असेल. आत्तापर्यंत या रम्याला सगळ्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं, पण आता नाही. आता सगळ्यांना कळेल ही रम्या काय काय करू शकते. ट्रेलर, टीजर, मूवी सगळं रम्या दाखवणार. आता रम्या 2.0 सुरू. रम्या वेड्यासारखं करत असते आणि वसूला तिच्याकडे बघूनच भीती वाटते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.